अण्णा भाऊ तुम्ही हिंदुत्वादी कसं काय म्हणताय? शक्यच नाही. हे खोडसाळ खोटा प्रचार आहे. चिरीमिरीसाठी BJPचं काहीतरी मिळतंय, संघवाले काय देतात म्हणून त्याला आपलं हे घाण ठेवण्यात काय अर्थ नाही. शेड्यूल कास्टमध्ये आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा हा बौद्ध समाज घेतो आणि 100% मातंग समाज हा त्याच्यापासून वंचित राहिले. कोणामुळे राहिला? मग ह्याचं काय कारण? कोणामुळे राहिला? महाराजांच्यामुळे राहिला. काय संबंध महाराज? 7वी नापासवाल्याला कोण कलेक्टर करतं का? नाही होत आहे. का होतोय? नाही होत. बाबासाहेबांनी सांगितलं देव नाकारा. का नाकारा म्हटले? देवाला विरोध नव्हता. देवाच्या नावावर जो पैसा खर्च होतो तो खर्च वाचवा आणि तो पैसा पोरांच्या शिक्षणावर खर्च करा, तरच पोरगं ते DIG DSP कलेक्टर होईल. आणि पैसा सगळा तुम्ही जर देवावर खर्च केला आणि पोरगं शिकलं नाही तर 4 लाता दारू पिऊन घालेल म्हातारपण. बाबासाहेबांनी धाडसानं सांगितलं, ते ऐकलं महाराणी. मांग काय करलाय? बाबासाहेबांचं ऐकायला पाहिजे होतं का नाही? का ऐकलं नाही? आज किती टक्के शिक्षणाचं प्रमाण आहे मातंग समाजामध्ये? म्हणजे ही जी विषमता दिसते दोन जातींमध्ये, त्या विषमतेचं कारण आहे की मातंग समाजाने बाबासाहेबांच्या विचारावरती चालल्या असते तर महाराजांच्या पुढे मातंग समाज असता. असला असता 100%. आज जो मातंग समाज शिक्षणाचं प्रमाण त्यांच्याबरोबर पाहिजे होतं का? घटनेनं असं म्हटलं का महाराणीचं आता यायचं शाळेत मागाने यायचं नाही? शिक्षणाची तर आम्हाला सगळ्यांनाच खुली होती ना. मग त्या स्पर्धेत उतरलो नाही ना आम्ही. त्या स्पर्धेत उतरायला नको. शिक्षणाच्या मुलींना शिकवलं पाहिजे, मुलांना शिकवलं, पूर्ण शिकवलं पाहिजे. मी काय म्हणतोय, पूर्ण शिकला तर तो कलेक्टर होईल ना. जरा मुलगी मोठी झाली की डोक्यावर काहीतरी वार नवरा बघायला जायचं, लग्न करून टाकायची, मग पोरगं कलेक्टर कशी होईल? म्हणजे बाबासाहेबांचे विचार सुद्धा मातंग समाजाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. चुका आपल्या कुठं झाल्यात, चुका दुरुस्त करायला नको. तुमच्या नेत्याच्या घरातच जर देवारा असेल तर समाजाने काय करायचं? नेता जर पालीच्या जत्रात स्वागताचे बोर्ड लावत असतील, समाजाने काय करायचं? बाबासाहेबांची पत्नी म्हणत होती, मला एक वेळेस पंढरीच्या पायावर डोकं ठेवू दे, माझी एवढी अपेक्षा आहे. म्हटले की नाही? बाबासाहेबांना नाही म्हटले, दुसरं पंढरपूर तयार करतो. मी जर तिथे गेलो तर आमचाच पंढर सगळा होईल. लोक अंधश्रद्धेत अडकून बाहेर बोलायचं एक आणि करायचं एक मला जमणार नाही. स्वतःच्या पत्नीचं स्वप्न ते पूर्ण करू शकणार. कोणामुळे? समाजामुळे. भीती काय होती बाबासाहेबांना? मी तिथे गेलो की समाज पण तिथे जरा, मी समाजाला एक दिशा देतो आणि मी दुसऱ्या दिशेने जाईन तर जर गेलो तर समाज पुन्हा मेसेज चुकीचा जाईल, समाजाला चुकीचा झाला नाही, पुन्हा समाज त्या दलदलीत त्याच बाजूला जाईल. माझा प्रयत्न काय चालला, त्यांना त्यातून बाहेर काढायचा आहे. मला देवाधर्माच्या ह्या अंधश्रद्धेतून मला बाहेर काढायचं आहे. मग बाहेर काढायचं असेल तर आम्ही जर तिथे गेलो तर पुन्हा तो समाज तिथे जाणार. ह्याचा मातंग समाजाच्या नेत्याने विचार करायला नको. म्हणजे मातंग समाजाने बाबासाहेबांचे अर्धवट विचार घेतले आणि अर्धवट विचारातून शिक्षण कमी घेतलं. म्हणजे मातंग समाज हा बौद्ध समाजाच्या बरोबर शिक्षणाच्या रेसमध्ये उतरलाच नाही. उतरायला पाहिजे ना. स्पर्धेमध्ये उतरला पाहिजे. तुम्हाला कोणी तटवतं स्पर्धेमध्ये उतरायला? आणि मग आज मी बौद्ध समाजाचा म्हणजे समर्थक आहे असं समजून नका, पण मातंग समाज स्पर्धेमध्ये उतरायला पाहिजे ना. शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये उतरायला पाहिजे, अर्थकारणाच्या स्पर्धेमध्ये उतरायला पाहिजे. उतरायला नको? उतरायला हवं. नाही ना उतरत. आज जावा बोर्डिंगमध्ये, कोणाची पोरं जास्त बोर्डिंगमध्ये? जावा शासकीय ऑफिसमध्ये, कोणाचे आहेत ते? बौद्ध समाज आहेत का नाही? का? शिकलेत ना ते. का नाही शिकले? शिकलेत. मग आपण का शिकत नाही? का तुमच्यासाठी दरवाजा बंद केला होता? मी समर्थन त्या समाजाचं करत नाही, पण आपल्या एक चुकांचा आत्मप्रश्न करायला नको आपण? तुम्ही देव नाकारत नाही, मुलांना पूर्ण शिकवत नाही, हिंदुत्ववाद हा आपणाला मारक आहे माहीत असून सुद्धा तुम्ही हिंदू म्हणून स्वतःला घेताय, त्या हिंदुत्वाचं समर्थन करताय. काय दिलं त्या धर्माला ते तर एकदा मांडा ना. मी बौद्ध झालो मांग असताना, मला ते जाणवलं, मी बौद्ध झालो. माझी पोरं, मुलगी डॉक्टर आहे, मुलगा ॲक्टर आहे, मिसेस आमची हेडमास्टर आहे, मी प्रोफेसर आहे. ते जर मी देवाच्या धर्माला नादाला लागलो असतो, पैसा तेवढं खर्च झाला असते. हे मी बाबासाहेब घेतला, बाबासाहेब अभ्यासला, त्याचं चिंतन मनन केलं. आज आमचा पैसा जात नाही ना वाया. वर्षभर कमवायचं नाही, एका जत्रेत घालवायचं. अशीच अवस्था आहे ना मातंग समाजाची. कोण तर बोला ना, नेते आहे तुम्ही मातंग समाज, बोला ना ह्याच्यावर. मातंग समाजामध्ये आजही सेविंग केली जाते वेगळी जत्रेसाठी. अहो येलं माझ्या जत्रेची बेशी, उरसाची बेशी, अमक्या यात्रेची बेशी. बँकेचं तोंड बघायचं नाही.
बिशा साठवायच्या, जत्रा आलं की फोडायच्या, वर्षभर साठवलेला पैसा 2 दिवसात घालवायचा आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी माता आमच्या दुसऱ्याच्या बांधावर कामाला जाते. ही अवस्था आहे का नाही? पण काय वाद हो मांगा महाराचा? या दोन्ही समाजाला काय मांगाचा महाराचा वाद आहे का राज्याचा वाद आहे का कशाचा वाद आहे? दोघे गावाच्या बाहेर, दोघे मोठंच बोलतात आणि दोघे मोठ्याच खातात, पण तंग आहेत. काय वादाचा मुद्दा तर सांगा ना. काय वाद आहे? त्यांनी सगळं कसं काय खाल्लं? त्यांनी खाल्लेलं नाही, ब्राह्मणाने आमचं खाल्लंय. ब्राह्मणी लोकांनी आमचं. उदाहरणार्थ क्लास 1ला 13% रिझर्वेशन आहे का नाही? 13%मध्ये आत्तापर्यंत 4% जागा भरल्यात. किती टक्के भरल्यात? 4%. त्याच्यात मारामाने आमची. 13तून 4 वजा केलं किती राहिलं? 9. ती चोरी कुणी केली? त्या चोराला पकडलं पाहिजे का नाही? त्याच्यावर बोललं पाहिजे का नाही? क्लास 2च्या 13% जागा आहे का नाही? बरोबर. त्याच्यातल्या फक्त 6% जागा आतापर्यंत भरलेत. राहिलेली चोरी कोणी केली? चोर शोधायला. तो चोर शोधा की. क्लास 3मध्ये 8% फक्त जागा भरले. रेकॉर्ड आहे. 13%पैकी क्लास 3च्या 8% जागा भरलेत. राहिलेली चोरी कोणी केली? त्या चोरावर बोट करा की. आणि क्लास 4 म्हणजे सगळा भरणा आमचाच आहे. म्हणजे ह्यांच्या ज्या जागा आहेत त्या अजूनही पूर्ण भरलेल्या नाही. नाही, स्वातंत्र्य मिळाल्यापासून 100% रिझर्वेशन यांनी भरलेलं नाही, म्हणून 10 वर्षांना वाढता येते. सर्वे येतोय 10 वर्षानंतर 100% जागा भरल्या का? रिपोर्ट आला नाही तर मग पुन्हा 10 वर्ष वाढत. जी चोरी करणारा चोर वेगळाच आहे, तिकडे लक्षच नाही आपलं. त्याचं समर्थन आपण करतो आणि आमच्यामध्ये भांडणं करतो. त्याला काय अर्थ आहे? मातंग समाजातील मेलेल्या मुलाला जाळण्यासाठी स्मशानभूमी दिली नाही, ती उदाहरणं आज पण तुम्हाला बघायला मिळतात का? हो. हिंदुत्व झाल्यानंतर सुद्धा काय झालंय? हे संघातून ही वाक्य येतात. RSS म्हणून एक संघटना आहे, ते मांगांना जवळ करतात. महाराजांच्या हाताला लागत नाही, आंबेडकरवादी जनता यांच्या हाताला लागत नाही, मग मांगाला पकडा. मांगांना खुश करण्यासाठी वजीर मुठीत मांगाच्या हिंदुत्व, पण त्या मुठीत असल्या हिंदुत्वानं आमचंच वाटोळ केलं ना. मग चुरगळून त्याला फेकायला पाहिजे ना, तेव्हा चांगला हात राहिला आपला. आमच्या हातात हिंदुत्व आणि त्याच हिंदूच्या मंदिरात आम्हाला प्रवेश नाही, त्याच हिंदूंच्या स्मशानभूमीमध्ये आम्हाला जाळायला परवानगी नाही. तुम्हाला असं कुठे आजही दिसतं का की ह्या मंदिरामध्ये मातंग समाजाला, अस्पृश्य समाजाला, इतर समाजाला प्रवेश नाही? कुठल्या समाजात कुठल्याच मंदिरामध्ये प्रवेश नाही आजही. पालीला जावा, पाली मांग सगळा महाराष्ट्रात जातोय ना, तिथे पालीला कुठं प्रवेश आहे मांगानात? मी उपोषणला बसलो होतो पालीच्या जत्रेत, आम्हाला आत प्रवेश द्या म्हणून. त्या दिवशी बाबासाहेबांनी काळारामाचा संघर्ष केला, त्याच्यापूर्वी मंदिर खुली होती, गाभारा असंच आत जायला सगळ्यांना प्रवेश होता सवर्णांना. हे जसं आंदोलन झालं तसं हुंबरा बांधलाय. कुठल्याही मंदिरामध्ये जावा, दारड देवाजवळ जात नाही तुम्ही, चौक तयार केल्याने बाहेरनंच त्याला दर्शन घ्यायचं. अजूनसुद्धा कुठल्याही मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश नाही, आत देवाला स्पर्श करायचं. म्हणजे जाती व्यवस्था अजूनही तशीच आहे. तशीच आहे, ती टिगावी म्हणून ते प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामध्ये मातंग समाज त्यांच्या हाताला लागतोय असं वाटतंय, पण त्याचा तो भ्रम आहे. आज मातंग समाज सगळी तरुणी पोरं त्यांच्या विरोधातली भाषा बोलू लागलेली आहेत. त्यांनाही कळालं, ते पण वाचतात पुस्तकं. तरुण पोरं आता सुटले त्यांच्यातून. आता बरीचशीच पोरं अंधश्रद्धेच्या विरोधात काम करू लागलेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर, अण्णाभाऊंच्या जीवनावर सगळ्यात जास्त वक्ते मातंग समाजाचे आहेत सध्या. कळालं आहे समाजाला आता. पण जे काय हिंदुत्वामध्ये अडकलेले मातंग समाजाचे नेते आहेत, त्यांना आमचा प्रश्न आहे की काय दिलं त्या धर्मानं, त्याची गणित तर मांडा ना. मांडलं पाहिजे का नाही? ह्या धर्मामुळे मातंग समाजाचं असं भलं झालं, प्रचंड असं आर्थिक सुबत्ता आली, समता प्रस्थापित झाली, आम्हाला सन्मानानं वागवतात. कांबळे म्हटले की पुढचा चेहरा मारतात, म्हणून आम्ही आडनाव बदललंय. कांबळे म्हटलं तर पुढचा चेहरा मारतोय, हे तर मान्य आहे का नाही? आम्ही ज्या ठिकाणी काम करतो तर कांबळे म्हटलं की पुढची चेहरा, म्हणजे काय आहे? कांबळे म्हणजे आम्ही माणूसच ना. जावा जे ऑफिसमध्ये काम करतात मांगाची पोरं, त्यांना विचारा काय अनुभव आहे तुमचे. अजूनसुद्धा आम्ही तसे त्यांच्या दृष्टीनं आम्ही अस्पृश्यच आहे ना, मागासच आहे ना. जगात अशी व्यवस्था आहे का हो?
माणूस माणसाला स्पर्श करू घेत नाही अशी व्यवस्था आहे. जगात ग्रेडेशन डिग्रेडेशन आहे. एक जात हलकी, वरची जात एक दुसरी, असं आहे का जगात? कसला धर्म आहे हो? ब्राह्मणानं जर काय एखाद्या खालच्या वर्गाला त्रास दिला तर त्याला शिक्षा नाही, मनुस्मृती सांगते. आणि ब्राह्मणाला जर खालच्या वर्गानं काय त्रास दिला तर त्याला शिक्षा ठेवली ती मनुस्मृतीनं. असा जगा धर्म आहे का? असा कायदा आहे मनुस्मृतीचा कायदा आहे. ब्राह्मणानं बलात्कार केला तर नुसती केस कापा. बाबासाहेबांनी त्यामुळे मनुस्मृती जाळली होती. का जाळू नये? का जाळू नये? जिथं माणूस पण मिळत नाही ते कशाला आपणाला, म्हणून जाळलं बाबासाहेब. पाणी शिवलं तर तुम्ही मारायला माणसाला का जाळायचं नाही? ती जी मनुस्मृती आहे, माणसाला माणूस पण नाकारणारी मनुस्मृती आहे, ती जर तशीच राहिली असती तर आज तुम्ही मुलाखत घेऊ शकणार ना माझी? मी बोलू शकलो नसतो. बोललं तर मारत होते. सवर्ण माणूस समोर आला तर त्याला लघवी केली एखाद्या मागासवर्गानं तर त्याला शिक्षा होती. अपमान आहे त्याचा. सावली अंगावर पडली की त्याला मारत होते. कसला धर्म? त्याच तो धर्म आमच्या वजीरमुठ्ठीत म्हणजे लय मोठा जोग झाला. जोग नाही हा, नाही जोग. मोठ कोणाची? आमची. आणि ते म्हणा आमच्या मुठीतच. हे संघाच्यातून येतात त्या. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो मी. सध्या मातंग समाजाकडून अबकडची मागणी होती आरक्षण उपवर्गीकरणाची. तर त्या आरक्षण उपवर्गीकरणानंतर मातंग समाजाला आणि इतर शेड्यूल कास्टमधील इतर जातींना किती फायदा होतो? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मातंग समाजच फक्त अबकडीची मागणी करतोय. दुसरा कुठला समाज मागणी करतो एक नाव सांगता? SC मध्ये 59 जाती आहेत, हे तर मान्य आहे. एक मातंग समाज अबकडीची मागणी करतोय, हे तर मान्य आहे. दुसरे समाज का मागणी करत नाही? हा एक भाग. अबकड हे कधी होईल? जनगणनेनंतर. जात जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अबकड करता येत नाही. कोणाची किती संख्या हे जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत कुणाला किती द्यायचं हे ठरणार नाही, हे तर मान्य आहे. जात जनगणना न करता जर तुम्ही अबकड करणार कसं, हा प्रश्न आहे ना मोठा. मातंग समाज जनगणना केली उदाहरणार्थ, त्याला एकट्याला काढून देता येईल? 8% आरक्षण कोणी मागितलं होतं मांगांना? गोपलेंनी. गोपले 2.5 वर्ष बसले होते मांगाला 8% रिझर्वेशन पाहिजे. बसले होते का नाही? 2.5 वर्ष. इथं सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे आणि कॅबिनेट मंत्री जयवंतराव आवळे होते. जयवंतराव आवळे सुशीलकुमार शिंदेना म्हणाले, महाराष्ट्रात जाईल तिथं मला विचारता तर गोपलेंना काहीतरी सांगून उठवा की. बघा मी काय म्हणतो. 2.5 वर्ष उपोषण चालू होतं. 2.5 वर्ष बसले होते गोपले. सुशीलकुमार शिंदेने बोलवलं. मागणी काय होती आपली? 8% मांगांना आरक्षण. सुशीलकुमार शिंदे म्हटले, ह्या जे होते गोपले सोबत भारसकर अमका तमका कमिटी गेली ना. गोपले साहेब तुम्ही 8% मागताय, SCला 13%, SC मध्ये 59 जाती, तुम्ही 8% मागताय मांगाला, इतर जातीला किती द्यायचं? बरं 8 ते 9 देऊ, पण काय तुम्ही अभ्यास केला का त्याचा? कुठली जात किती, कुठली जात किती, याचा काय अभ्यास केला का? नाही. मग तो अभ्यास करून या, डाटा घेऊन या, मग आपण त्याच्यावर विचार करू. तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडा. कुठलंही आयोग नेमत असताना, मी लय जवळजण बोलतो, हे कुठलाही आयोग नेमत असताना आयोग का नेमतात? एखाद्या प्रश्नावर त्या मंत्र्याला त्याचा अभ्यास नसेल, म्हणजे अशिक्षित माणूस सुद्धा शिक्षण मंत्री होऊ शकतो या आपल्या देशामध्ये, पण सचिव शिकलेले असतात. एखाद्या विषयावर जर त्या मंत्र्याचा अभ्यास नसेल तर मग कमिटी किंवा आयोग नेमला आणि तो आयोग नेमण्याच्या संदर्भातली चर्चा सभागृहामध्ये होते. सभागृह बहुमतानं अध्यक्ष आयोगाची डिक्लेरेशन करतो. घटना अशी सांगते, एखाद्या कास्टविषयी जर अभ्यास करायचा असेल तर त्या कास्टचा अध्यक्ष करायचा नाही, त्या कास्टची कमिटी करायची नाही, कारण का त्या विषयाला न्याय मिळत नाही. समजलं का तुम्हाला? म्हणून कालेलकर या आयोग नेमला. अध्यक्ष कोण होता? कालेलकर कोण होता? ब्राह्मण होता. ओबीसी साठी आयोग नेमला, मग ओबीसीची कमिटी नेमली असती तर ओबीसीनी सगळंच मागितलं असतं, कारण का त्याच्यासारखंच ते करणार ना. म्हणून तटस्थ
तज्ज्ञ नेते म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? तज्ञ नेते. तज्ज्ञ नेता आयोगाचा अध्यक्ष असतो, कमिटी असते. कालेलकर ब्राह्मण, त्याने अभ्यास केला आणि ओबीसीची परिस्थिती अतिशय वाईट आहे, त्याला 52%ला 52% द्या म्हणण्यापेक्षा मग त्यांनी 40%ची शिफारस केली होती. कमिटी कोणाची होती? ओबीसी कोण होतं का त्याच्यात? ओबीसी. ओबीसी सोडून माणसं नेमली होती. त्याला आयोग म्हणतात. आयोगदान नेमला की त्याच्या खर्चाची तरतूद सुद्धा घटनेत केली जाते. ह्या बजेटमध्ये ऑफिसची सोय केली जाते, कर्मचाऱ्यांची पगार शासन देतं आणि तो आयोग काम करत असतो. मंडल आयोग नेमला ओबीसीसाठी, ते तर मान्य आहे. हो. ओबीसीसाठी नेमला. बीपी मंडल कोण? ओबीसी. ब्राह्मण होता, तज्ज्ञ होता. तज्ज्ञ नेते, तज्ज्ञाचे 21 प्रकार आहेत ते नेत्यांचे प्रकार. तर जो अभ्यासू माणूस आहे की त्या वर्गाचा नाही, अशा माणसाची कमिटी नेमायची असते. सुशीलकुमार शिंदे तुम्ही म्हटले अभ्यास करून या. हे आले पेंडॉनमध्ये, जिथं गोपले बसले होते. मी ह्या कॅमेऱ्याच्या समोर बोलतोय आणि ह्याने बसलेल्यापैकी मांगानेच कमिटी नेमली. काय? तो अध्यक्ष, तो सेक्रेटरी आणि लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग निर्माण झाला. अध्यक्ष कोण? भिंगार दिवे. बरोबर आहे ना? मांगाचा अध्यक्ष करून चालेल? मराठ्याला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये राणे कमिटी नेमली. राणे आयोग नेमला की नाही? कोर्टानं नाकारलं ते. मराठ्याच्या विषयावर मराठाचा अध्यक्ष झाला तर मराठ्याला तटस्थ अभ्यास होत नाही ना, द्याच म्हणणार की तो, म्हणून ते नाकारलं ना. अध्यक्ष माग, सचिव माग, ह्यांच्या कर्मचाऱ्यांना पैसा नाही, ह्यांनी घुसपेट करून एक ऑफिस घेतलं, त्याच्यात त्या ऑफिस चालू झालं. काय हो, आयोगाच्या अध्यक्षाला काय अधिकार होता? मातंग आयोग जो नेमला, मला काळा मीटिंग्स काढून दाखवावेत, बजेटमध्ये मला तरतूद दाखवायची. त्यांनी फसवलं समाजाला आमच्या. आयोग नेमल्यानंतर त्याच्या खर्चाची सेपरेट सोय करायची असते आणि ते बजेटमध्ये येतं. कुठं बजेटमध्ये आहे ते? काय केलं सुशीलकुमार शिंदेनी? समाज कल्याण मंत्री आवळेंना सांगितलं, जिथं ह्यो अध्यक्ष येईल तिथं त्यांच्या खर्चा पाण्याचं बघा, समाज कल्याणनं बघायचं. आयोग म्हणायचा. झाला एक आयोग. दुसरा आणि आयोग तयार केला ह्यांनी. म्हणजे एकंदरीत नाही, फसवणूक शासनाने केली मांगांची. का मांगांच्या लक्षात येत नाही? दुसरा आयोग कोणी नेमला? शासनाने नेमला. 2 आयोग तयार झाले आणि ह्या सगळ्या आयोगावर मांगच आहे ती. आणि घटना काय सांगते? ज्या समाजासाठी अभ्यास करायचा त्या समाजाची माणसं अभ्यास करायला घ्यायची नाही. दुसरा आयोग कोणी तयार केला? समाजानेच. समाजानेच केलाय ना.